नाही होते वेन्स नाही होत सर. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सो हरे कृष्ण. सर्वांचं स्वागताच्या या विशेष आषाढी एकादशीला धरून आपण जो कार्यक्रम केलाय. इतक्यात मुंबईमध्ये खूप मोठं लग्न झालं आणि त्यासाठी भरपूर लक्ष्मी खर्च केली आणि ऑलमोस्ट मुंबईमध्ये सर्व लोकांना माहिती आहे की असं एक विवाह झाला आणि त्यामध्ये भरपूर VIP सेलिब्रिटीज बाहेरून वगैरे सगळे आले होते, बरोबर. तर ज्याचं लग्न होतं तो मुलगा आणि मग त्याची बायको सून. तर मुलाचं लग्न करण्यासाठी जर वडील खूप इन्फ्लुएन्शियल असतील, खूप मोठे असतील, तर त्यांची किती शक्ती आहे, कोणाला कोणाला बोलवतील आणि त्यांना पण एका अर्थाने हे बांधिलकी आहे की एवढे मोठे व्यक्ती जर बोलवत आहेत तर मग यायला पाहिजे, राईट. सो एवढे सगळे सेलिब्रिटीज होते का, तर ज्याचं लग्न होतं त्याचे वडील हे खूप नामवंत व्यक्ती आहेत म्हणून. एका अर्थाने श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायत की ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणतात की ऍक्च्युली मी पिता आहे आणि या जगामध्ये जे कोणी जीवात्मा आहेत ते सर्व माझी मुलं आहेत, माझी मुली आहेत. आपल्या सर्वांचे जर कोणाला ते फोटो बघून किंवा ते चित्र बघून ते जे सगळे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही कोणी बघितली असेल तर बघून जर वाटत असेल की हा काय भाग्यवान आहे, याच्या लग्नाला UKचा प्रिव्हियस प्राईम मिनिस्टर आणि अमेरिकेचे कोणी, भारतातले कोणी, हे सगळे जण तिकडे आले. भारतातले सगळे प्रमुख साधू संत आले होते आशीर्वाद देण्यासाठी. मग किती भाग्यवान आहे, नाही. तर भारतातला पृथ्वीवरचा एक भारत देश, त्या भारत देशातला एक श्रीमंत व्यक्ती आणि त्याचा मुलगा एवढा भाग्यवान आहे की त्याच्या लग्नासाठी एवढे सगळे लोक आले. आणि जर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायत की आपण सर्व श्रीकृष्णांचे मुलं आणि मुली आहोत, ऍक्च्युली आपण किती भाग्यवान आहोत. तर म्हणून भाग्यवान कोण, जो भगवानशी संबंध जोडतो तो ऍक्च्युली खरा भाग्यवान आहे. फक्त त्यांनी त्याच्या वडिलांशी जे त्याचं जे नातं आहे जन्मजात ते टिकवून ठेवलंय, त्यांनी ते स्वीकार केलंय आणि त्याला आनंद होतोय सांगण्यासाठी की हे माझे वडील आहेत आणि या वडिलांचा मी मुलगा आहे. आणि फक्त तो तेवढं जे स्वीकार करतोय ते स्वीकारल्यामुळे त्याला एवढं प्रसिद्धी, एवढी प्रसिद्धी, त्याचं स्वतःचं कर्तृत्व अजून दाखवेल. तो सध्या त्याचं कर्तृत्व दिसत नाहीये पण त्याचं कर्तृत्व स्वतःचं नसतानाही, कारण त्याची वडिलांशी ओळख आहे आणि वडिलांशी नातं त्यांनी स्वीकारलंय आणि तो जग जाहीर करतोय की हे माझे वडील, आणि वडील पण म्हणतात की हा माझा मुलगा आहे. तर ज्याचं कर्तृत्व अजून सिद्ध नाही झालंय त्याच्या लग्नाला पण इतकी लोक आली. आणि आपल्याबद्दल आपले जे वडील आहेत त्यांनी हे नातं जग जाहीर केलंय. फक्त त्याच्यामध्ये आपल्याकडून जर एक कुठेतरी आपण कमी पडतोय की आपण ते नातं स्वीकारत नाहीये. श्रीकृष्णांना म्हणू दे की ही जीव जे आहे, जीवात्मे, ते माझे अंश आहेत, माझे मुलं आहेत, माझी मुली आहेत. आम्ही काय ते स्वीकार करू नाही करू, सध्या पॉज बटन आहे, तो अजून ठरवलं नाहीये. काही लोकांनी ठरवलंय मुंबईत की नाही श्रीकृष्णच वडील आहेत आणि त्यांचीच आपल्याला सेवा करायची, आई वडिलांची सेवा करायची आहे. पण काही लोक अजून विचार करतायत की नक्की श्रीकृष्ण आहेत की नाही आहेत वगैरे, राईट. सो जेव्हा आपण हे नातं स्वीकारू आणि जेव्हा आपण सर्वांसमोर म्हणू की नाही श्रीकृष्ण माझे वडील आहेत, विठ्ठल माझे वडील आहेत,
द्वारकाधीश माझे वडील, रामचंद्र माझे वडील, विष्णू नरसिंह हे माझे वडील आहेत. आणि त्यांनी फक्त केवळ वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या मुलांना जो काही त्रास होत होता किंवा जे काही कष्ट होत होते, जर एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना आवाहन केलं की मी कठीण परिस्थितीत आहे, मला मदत करणार का, तर कोण वडील आहेत प्रेमळ जे म्हणतील की नाही आता तू मोठा झालायस, आता तू स्वतःच स्वतः बघ. ऍज अ जनरल प्रिन्सिपल ते म्हणतो आपण. पण जर केविलवाणे आवाजामध्ये मोठा जरी असेल, वयस्कर जरी असेल, जर मुलांनी आपल्याला आई वडिलांना हाक मारली तर आपण हे म्हणत नाही तुझं वय काय आणि तू हाक कशी काय मारू शकतोस. सो प्रेम जे आहे ते प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये. म्हणून दश अवतार जे म्हणतो आपण प्रमुख, ते जर तुम्ही त्यांच्या ज्या परिस्थितीमध्ये ते अवतरण झाले ते जर बघितलं तर प्रत्येक परिस्थितीमध्ये कोणी ना कोणी त्यांना हाक मारली आहे. आणि त्या आपल्या मुलांच्या किंवा मुलीच्या हाकेला दाद देण्यासाठी भगवंत या जगात येतात. नरसिंह आले का, तर प्रल्हाद, श्रीकृष्ण आहेत, रामचंद्र आहेत, तर देवतांनी जाऊन प्रार्थना केली होती. मत्स्य अवतार का आले, तर सगळीकडे प्रलय झाला होता आणि सर्व योनींना, वेदांना, ऋषी मुनींना वाचवायचं होतं. मग एक होडी तयार केली आणि त्या होडीमध्ये सर्व हे आले. आणि नंतर त्याला खेचण्यासाठी प्रलयाच्या समुद्रामध्ये एक होडी होती खूप मोठी, आणि त्या होडीमध्ये सगळे एका बोटीत होते सगळे, आणि त्यांना वाचवण्यासाठी मग मत्स्य अवतार जे होते त्यांना त्यांच्या शरीरावर असं एक माश्याला असे दोन असतात ना, ते होते, ते त्याच्यावर एक दोरी अडकवली होती. त्या दोरीने त्या मत्स्याने त्या प्रलयाच्या समुद्रामध्ये पण त्या होडीला टिकवून ठेवलं. नाही तर एवढ्या लाटा एवढ्या उंच होत्या, वारा एवढा होता की सगळं काही नष्ट झालं असतं. कूर्म कधी आले, समुद्रमंथनामध्ये. समुद्रमंथन करण्याची जी एक काय म्हणू त्याला, एक सल्ला जो दिला होता, ते समुद्रमंथन करतायत सूर आणि असुर, पण जी रवी आहे, मंदार पर्वत आहे, ते वारंवार क्षीरसागरामध्ये बुडत होतं. मग आता ते कसं करायचं, तर कोणाकडे शक्ती नाही. एवढ्या मंदार पर्वताला, सोन्याचं पर्वत आहे, दगडाचं पण नाही, दगडापेक्षा सोनं हे जास्ती वजनी असतं, डेन्सिटी जास्ती आहे त्याची. तर मग त्याला कोण होतं, त्याला कोण हँडल करणार आहे, तर मग कूर्म अवतार आले. तर अशा प्रकारे जर बघितलं तर प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण जे होतं ते आई वडिलांच्या मूडमध्ये कोणाची तरी हाक असते, त्या हाकेला दाद देण्यासाठी. तर आपल्याला वाटतं की राक्षसांना किंवा चुकीच्या लोकांना मारण्यासाठी श्रीकृष्ण येतात, तर श्रीकृष्णांना ते करण्यासाठी स्वतः यायची गरज नाहीये. लहानशा कुठल्या तरी चोराला मारायला राजाला यायची गरज नाहीये. राजा कुठल्या तरी चौकीदाराला जरी सांगितलं अरे तो फक्त त्रास देतो, त्याला जर बघ म्हणून, पण मुलगा जेव्हा हाक मारतो तेव्हा हा जो परिवार आहे, या परिवारामध्ये किती सिक्युरिटी गार्ड असतील, त्या पूर्ण उंच बिल्डिंगमध्ये मोठमोठे सिक्युरिटी गार्ड असतील, पण मुलगा जेव्हा हाक मारेल तेव्हा सिक्युरिटी गार्ड वाचवायला नाही जात, तेव्हा वडील स्वतः जातात आणि बाकी हे झालं ते झालं, त्यासाठी सगळी मोठी फौज आहे. मग तसं आपण पण एका अर्थाने सर्वजण सनाथ आहोत, पण आपण ते नातं स्वीकारल्या न मुळे आपण एका अर्थाने अनाथांसारखं जीवन जगतोय. मग आता एखादा मुलगा वडिलांना नाकारून घरातून पाय आपटत दरवाजा जोरात बंद करायचा पळून गेला, समजा मला तुमच्याशी काही घेणं नाही, मला तुमच्याशी बोलायचं नाही, धाड 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 करून निघून गेला. आता वडील विचार करताय त्याला आणायचंय परत, काय करायचं आता. मुलगा वडिलांशी नातं स्वीकारत नाहीये, पण वडील मुलाबद्दल कधी विसरू नाही शकत. मग आता काय करायचं, तर त्यासाठी मागे राहून म्हणजे पडद्या आड राहून त्याला ज्या काही गरजा आहेत, त्याला काय आवडतं खायला, हे खायला आवडतं, त्याला कपडे कुठले असे साधे कपडे नाही चालत, त्याला अमुक हेच लागतात वगैरे, तर मागे राहून पडद्या आड राहून सगळं त्याचं नियोजन करतील की नाही. हा जो मुलगा आहे हा जर पळून गेला घरातून, भांडण झालं, तर वडील सोडतील का. वडिलांना माहितीये याला अमुक अमुक जेवणापेक्षा खालचं स्तर चालत नाही, याला या कपड्यांपेक्षा खालचं चालत नाही, याला या गाडीपेक्षा खालची गाडी चालत नाही. सो मागे राहून कोणातरी सांगतील त्याला तरी अरेंजमेंट करून दे आणि सांगू नको की मी केली आहे. जसं भगवंत आहे ते या जगामध्ये आपण त्यांना सोडून आलो इकडे, पण इथे जे काही श्वासोश्वासाला जे ऑक्सिजन लागतं त्यासाठी झाडं लावून ठेवली आहेत, जगायसाठी सूर्यप्रकाश होण्यासाठी एवढा मोठा दिवा आहे सूर्याचा, पण सूर्यामध्ये प्रकाशामध्ये झोप येत नाही म्हणून तो मावळतो आणि रात्री आपण सुखाने झोपू शकतो. विचार, आता एका भक्तांशी बोलत होतो, तर युकेला गेलेत मागच्या आठवड्यामध्ये, तर मला म्हणाले सकाळी 4:30ला सूर्योदय होतोय आणि रात्री 10:30ला सूर्यास्त होतोय या क्षणी. सो लॉंग डे.
तो म्हणतात एवढं ते असं वेड्यासारखं आहे की आता संध्याकाळ झाली पण तो 9:30 वाजले, सूर्य कधी मावळणार आहे. तर ते भारतामध्ये पद्धतशीर सगळं काही करून ठेवलं, राईट. सो वडील जसं पडद्या आड राहून सगळ्या सोयी सुविधा करतात तसं परमेश्वरने सगळ्या सोयी सुविधा केल्यात, पण स्वतः येऊन तुझा हक्क काय, मी केलंय हे सगळं, मी सूर्य बनवलाय, माझ्याशिवाय श्वासोश्वास होणार नाही, माझ्याशिवाय तुला झोपही येऊ शकत नाही, कारण लांब दिवस असला तर झोप येत नाही. तर हे सगळं का नाही सांगत भगवंता येऊन समोर छाती ठेवून का नाही सांगत? कारण जो पळून गेलेला मुलगा आहे त्याच्या वारंवार समोर जाणं हे त्याला पटेल का? तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्ही जर कोणाशी भांडण करून निघून गेलात आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी सोयी सुविधा करतोय ठीक आहे, ते तर आपण स्वीकारणार नाही, पण तो माणूस जर समोर आला आणि म्हणाला तू आता जे खातोयस ना ते मी स्पॉन्सर केलंय, आणि तुझे कपडे घातलेस ना ते तुला कोणी दिले? मग त्या काकांनी दिले. काकांनी नाही, काकांना मी पैसे दिले, काकांनी फक्त हातात दिले, मी येतो. कसं वाटेल त्या मुलाला? तो काही पिछा सोडत नाही, ते यांच्यापासून तर पळून गेलो मी. म्हणून श्रीकृष्णांनी सगळ्या सोयी करून दिल्या असतानाही समोर येऊन कधी बोलत नाहीत की मी केलंय. का समोर येत नाही? त्याच्या मागे प्रेमाची भावना आहे. आपण म्हणू जर असतील तर येतील समोर, पण ते म्हणतात माझं अस्तित्व सिद्ध करणं एवढं महत्वाचं नाहीये जेवढं तुम्ही मला जे सोडून गेले आता तुम्हाला परत प्रेम देऊन तुमच्या मनासारखं करून हळूहळू थोड्या आठवणी देऊन पुन्हा वापस आणणं हे माझं महत्वाचं आहे. माझा हेतू हा नाही की माझा मोठेपणा सांगायचा आहे, माझा हेतू आहे की तुम्ही परत माझ्याशी प्रेम करायला पाहिजे. म्हणून जो प्रेमाच्या नात्याला महत्व देतो तो कधी कधी विचित्र वागतो, ते कधी कधी आपल्याला डोक्याने समजत नाही. म्हणून हृदय आणि बुद्धी ह्या कधी कधी विरोधात्मक वागतात. आपण म्हणतो ना, अरे थोडं बुद्धी वापर. का? तो हृदयाने विचार करतोय तो माणूस, आणि बुद्धीने वापर करणारे लोक सहसा चांगलेच वागतात, पण कधी कधी रुष्टपणे कठोरपणे वागू शकतात. आणि तेव्हा लक्षात येतं की हा हृदयाने कधी विचार नाही करत, हा नेहमी डोक्याने विचार करतो. तर आपण परमेश्वराच्या अस्तित्वासाठी डोकं वापरतोय की हृदय वापरतोय? आपण डोकं वापरतो. जे सगळे वैज्ञानिक लोक ते म्हणतात असतील तर मग हे का नाहीये, ते का नाही, ते तर बुद्धी वापरतात. आणि बुद्धीच्या भाषेने श्रीकृष्ण कधी बोलत नाहीत. म्हणून जेव्हापर्यंत आपण बुद्धी वापरू तेव्हापर्यंत परमेश्वर आहेत नाहीयेत यामध्ये नेहमी दुमत राहणार. 4 पुरावे मिळतील की भगवंत आहेत, आणि 4 पुरावे हे पण मिळतील की भगवंत नाहीयेत. का? भगवंत म्हणतात ते मुद्दामून तुम्हाला दिले, तुम्ही बुद्धीने मला जाणू नाही शकत. पण जेव्हा तुम्ही हा विचार कराल की परमेश्वर माझे वडील आहेत, त्यांनी सगळं करून दिलं आणि मला सोडत नाहीयेत. कसं सोडत नाहीयेत? समोर येऊन स्वतःचा हक्क नाही दाखवत, पण सगळं अरेंजमेंट करून दिली. आता विचार करा, जो असा मुलगा पळून गेलाय तो वडिलांना स्वीकारत नाही, पण वडील त्यांना काही सोडत नाहीये आणि त्यासाठी सगळी अरेंजमेंट पण केली आहे. पण मूळ मुद्दा काय आहे? त्यासाठी फक्त अरेंजमेंट करत राहायचं, त्याला फक्त ठेवायचं जगामध्ये, खायला द्यायचं पहिलं. तर तो मूळ मुद्दा आहे की मूळ मुद्दा काही दुसरा आहे? काय आहे मूळ मुद्दा? तो परत यायला पाहिजे. तर ते काम अपुरंच राहिलंय. त्याला कपडा लत्ता राहणं खाणं पिणं सगळं केलंय, पण मेन मुद्दा अपुरा राहिलाय. तो मेन मुद्दा कसा पूर्ण करायचा? तर वडील समोर जर गेले तर भांडणं होणार, परत ते सगळ्या जुन्या गोष्टी निघणार, तुम्ही असं केलं होतं आणि तुम्ही तसं केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये वडील त्या जो मुलगा जो पळून गेलाय त्याला परत आणायचा आहे, तो मुद्दा बाकीच आहे. तर त्यासाठी काय करतील वडील? येस, कोणतरी वडील सांगतील आपल्याला. त्याला अशी परिस्थिती निर्माण करतील की त्याला त्याजोगे त्याची आठवण येईल, थोडी आठवण येईल, प्रेमाची आठवण येईल, राईट. अजून एक काय करतील म्हणजे फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी. थँक्यू. बाकीचा एक लास्ट चान्स, कोणी वडील अजून दुसरे? ओळखीच्या माणसांना कोण म्हणतंय? येस, ओळखीच्या माणसांना त्याला सांगायला. तर काय करतील माहितीये? एखादा माणूस शोधून काढतील जो विश्वासू आहे वडिलांच्या दृष्टीने, आणि जो तिथे जाऊन त्याच्याशी बोलेल, त्याची संवाद साधेल आणि स्पष्टपणे कधीच सांगणार नाही की वडिलांनी पाठवलंय. एक मैत्रीची भावना ठेवेल, थोडंसं गोड बोलेल, थोडं काही खाऊ देईल, काय करेल. तुम्हाला कसं माहिती मला हे आवडतं? नाही, मला ते मी वाचलं होतं, काहीतरी बोलेल, पण हे सांगणार नाही की मला वडिलांनी सांगितलं. तर एका अर्थाने वडिलांचा प्रतिनिधी पाठवायला लागेल जो त्या मुलाशी किंवा मुलीशी बोलेल आणि हळूहळू नाजूकपणे, ती नाजूक आहे परिस्थिती, थोडं जरी कळलं की वडिलांनी पाठवलंय तो पळाला तिथून आणि सगळं काही संपेल. तर म्हणून संत महात्मे जे या जगात येतात ते बेसिकली परमेश्वराने पाठवलेले त्यांचे प्रतिनिधी आहेत, जे येऊन आपल्याला पटवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही बघा
खाणं पिणं चालू आहे तुमचं, पण मनामध्ये जी पोकळी आहे ती पोकळी कशी पूर्ण होईल जेव्हा आई वडिलांची नातं जोडाल तेव्हा. तर अशा प्रकारे एक जे खूप श्रेष्ठ साधू संत आहेत ज्यांनी या जगामध्ये येऊन आपल्या लेखनाद्वारे आपल्या सर्वांना विनंती केली. तर विठ्ठलाला जनरली वारकरी लोक आहेत ते म्हणतात विठोबा म्हणतात. तुमच्यातून किती लोकांनी मराठी मध्ये हा शब्द आहे बाबा म्हणतात ना वडिलांना, त्याचं नाव विठ्ठल आहे त्याला विठोबा का म्हणतात? बा म्हणजे वडील. तुकारामाने स्पष्टपणे ते आपल्याला म्हणजे विठ्ठल हे तुमचे वडील आहेत, इथून सुरुवात होते. तर म्हणून जितके पण साधू संत या जगात येतात ते कशासाठी येतात, तर ते परमेश्वराचे प्रतिनिधी आहेत आणि परमेश्वराचे प्रतिनिधी असल्या कारणाने आपल्याला विनवण्या करायला येतात, आपल्याला हे समजून देण्यासाठी येतात की वडिलांशी आपलं नातं जोडायचं आहे. आणि वडिलांची नातं न जोडता जरी आपल्या शारीरिक मानसिक जितक्या गरजा आहेत त्या सगळ्या जरी पूर्ण होत असतील तरी पण एका अर्थाने एक आध्यात्मिक जी आपली गरज आहे की मूळ आपल्या आई वडिलांशी नातं जोडायला पाहिजे ते समजवण्यासाठी तुकारामाने येतात. तो तुकारामांचा आविर्भाव आपण जन्म नाही म्हणत, जन्म हा शरीराचा होतो, पण व्यक्ती जो आत्मा आहे त्याचा कधी जन्म नाही होत. तर आपण साधारण बोलचालीमध्ये म्हणतो जन्मतारीख काय तुझी, पण जन्मतारीख नसते, आत्मा अमर आहे. तर हळूहळू आपण त्या बोलण्याला पण स्वीकारायला पाहिजे की या व्यक्तीचा या जगामध्ये उगम कधी झाला. जर सूर्य आहे, सूर्य उदय, सूर्याचा जन्म नाही म्हणत आपण, सूर्य शाश्वत आहे, तो माझ्या डोळ्यासमोर आता आला सकाळी आणि आता दिसत नाहीये. तर सूर्य अस्त आणि सूर्य उदय, आपण सूर्याचा जन्म आणि सूर्याचा मृत्यू नाही म्हणत कधी. तर सूर्य जर त्याचा जन्म नाही होत आणि त्याचा मृत्यू नाही होत, आणि त्याच्याबद्दल श्रीकृष्णांनी असं म्हटलं नाहीये कुठे की तो अजर अमर आहे, राईट. सृष्टीच्या सुरुवातीला सूर्य निर्माण झाला आणि सृष्टी जेव्हा संपेल तेव्हा सूर्य नष्ट होणार आहे. पण आपल्याबद्दल श्रीकृष्णांनी स्पष्टपणे म्हटले की आपण अजर आहे आणि अमर आहे. ऍक्च्युली आपण अमर आहे, आत्मा अमर आहे. पण बोलचालीमध्ये आपण बोलून जातो की माझा जन्म हा झाला आणि माझा मृत्यू. ऍक्च्युली आपला जन्म आणि मृत्यू होतच नाही. तर आपला आविर्भाव म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते उपस्थित झाले. जसं सूर्य आपल्या डोळ्यासमोर उपस्थित झाला पण त्याच्या आधी पण सूर्य होता. तसं तुकाराम महाराजांचा आविर्भाव कुठल्या साली आहे? 1608. आणि गेले कधी या जगातून? 1650. केवळ 42 वर्ष तुकाराम महाराज या जगात होते. तर अनेक साधू संतांचं जर तुम्ही जीवन रुंदी बघितली, काय त्याचा अवधी बघितला, अनेक वेळा कमी असतो. आणि जे थोडे क्रूर लोक असतात, ते एक विशेष क्रूर व्यक्ती आहे भारतात ज्यांनी मंदिरं तोडली वगैरे, 92 वर्ष जगला तो. शिवाजी महाराज किती वर्ष जगले? 48 52. सो 48 52 राईट, समथिंग लाईक. म्हणजे एका अर्थाने ज्या व्यक्तीला त्यांनी त्रास दिला आणि ज्या व्यक्तीची सगळ्यात जास्त चीड शिवाजी महाराजांवर होती, एका अर्थाने त्या व्यक्तीचं आयुष्य दुप्पट आहे थोडंफार. शंकराचार्य किती वर्ष जगले कोणाला माहिती? ज्या शंकराचार्यांनी हिंदू धर्माचा पूर्ण पुनरुत्थान केलं, जो सगळा संपला होता हिंदू धर्म, 32 वर्ष जगले. 8 वर्ष असताना संन्यास घेतला आणि 24 वर्ष भ्रमण करून भारत आणि विदाऊट एअरप्लेन, विदाऊट आगगाडी, जसे कॉन्टेक्स्ट देण्यासाठी चालत 4 टोकांना वर गेले. तिथे हिंदू धर्माची स्थापना आहे, बद्रीनाथ मध्ये तिथे ठेवलं. बद्रीनाथचे जे पुजारी आहेत ते कुठले आहेत कोण सांगणार मला? केरळ आहे, केरळचे नंबूदरी ब्राह्मण आहेत, त्यांना त्यांनी बद्रीनाथची सेवा दिली. का? तर तेव्हा संस्कृती संपली होती सगळी. हिंदू संस्कृतीला दुसऱ्या धर्माने सगळं नष्ट करून टाकलं होतं, पुस्तकं जाळले, बरेच काही आहे, वेगळा विषय आहे. पण हिंदू संस्कृती पुनर्स्थापित करण्यासाठी तर इथल्या ज्या रूढी आहेत, इथल्या ज्या काही गोष्टी आहेत ते तिथपर्यंत जायला पाहिजेत. म्हणून केरळच्या नंबूदरी ब्राह्मणांना बद्रीनाथचे पुजारी बनवले. आणि इथे मग द्वारका पश्चिम दिशेला, पूर्व दिशेला जगन्नाथपुरी आणि खाली मग रामेश्वरम. तर असे 4 टोकं केले, 4 कॉर्नर्स आहेत भारताचे. आणि म्हणाले या 4 कॉर्नरच्या मध्ये जे आहे ते भारत आहे आणि या भारत देशाला इथे ही संस्कृती आहे, बाकी तुम्हाला जे करायचं ते करा. तर शंकराचार्य 32 वर्ष, ज्ञानेश्वर किती वर्ष? 21 वर्ष, तुकाराम महाराज 42 वर्ष. तर अशा प्रकारे बघू आपण की परमेश्वराने या सगळ्या साधू संतांना, आपण जर भौतिक दृष्टीने विचार केला तर आपण म्हणू असं का हो प्रभूजी,
क्रूर लोकांना एवढं दीर्घ आयुष्य, आणि हे जे चांगले लोक आहेत जे प्रचार करतायत, मुला मुलींना परत आई वडिलांशी जोडतायत, त्यांना का बरं कमी आयुष्य? याच्यामध्ये काय विचार असेल? हाजी, ते या जगाचे नाही आहेत. त्यांना लवकर परत बोलवलं कारण ते त्याच्या जवळ होते आणि थोड्या वेळापुरतं त्यांना पाठवलं होतं की तू जाऊन माझ्या भक्तांना योग्य मार्ग दाखव. सो छान छान दृष्टिकोन दिला. माझ्याकडून काही आहेत, असं नाही की तुम्ही अयोग्य बोलले, पण एक दुसरा दृष्टिकोन देतोय त्यासोबत. एक म्हणजे आपण जे साधारण लोक आहोत या जगातले, त्यांना ना काहीतरी करून दाखवण्यासाठी वेळ लागतो. तर 10 वर्षामध्ये मी एवढं करेन, 20 वर्षामध्ये एवढं करेन, तर ते थोडं कनेक्शन असतं. मला वेळ लागणार करायला, पटपट नाही होणार माझ्याकडून. तर कुठेतरी त्यांना हे पण दाखवायचं आहे की याला पण 2 नासिका आहेत, याला पण 2 डोळे आहेत, यांना पण 2 कान आहेत, यांना पण आई वडील भाऊ बहीण लग्न नाती सगळं काही आहे. जे काही एक साधारण मनुष्य करू शकतो ते सगळं त्यांनी केलं. पण जे आपण 42 वर्षात करू त्याच्यापेक्षा काही जास्ती पटीने त्यांनी 42 वर्षात केलं. तर कुठेतरी ना त्यांची दिव्यता आहे, त्यांचं जो विशेष, त्याचं जे स्थान आहे ते आपल्याला कळण्यासाठी ना काहीतरी करून दाखवायला लागेल त्यांना. तर अल्पशा वेळामध्ये जेव्हा तोच व्यक्ती जो त्याच समाजात राहतो, हिमालयाच्या डोंगरांमध्ये नाही राहते, तिथेच देहू गाव आहे आजही पुण्याजवळ, तर त्या गावामध्ये राहून आपला संसार करून मुलांची काळजी घेऊन बाकी सगळे कर्तव्य करून आणि जीवनामध्ये जितके काही आव्हानं आले त्याला सामोरे जाऊन जर एखादा व्यक्ती करू शकतो, तर ते ना एखाद्या साधारणातल्या साधारण व्यक्तीला, ज्याला बुद्धी वापरायची इच्छा नसते, त्याला पण ते स्पष्ट असं प्रखरपणे जाणवतं. हे विशेष दिसत आहेत. 42 वर्ष माझं जेव्हा वय होतं तेव्हा मी काय करत होतो ते मला माहिती आहे. आणि तुकारामांनी एवढं सगळं करून निघूनही गेले. मग एक लक्षात येतं, दिसतात माझ्यासारखे पण यांचं स्थान वेगळं आहे. सो दॅट इज फर्स्ट अंडरस्टँडिंग. आणि सेकंड अंडरस्टँडिंग आहे की जसं यांनी पण म्हटलं की या जगाचे नाही आहेत. हा प्रवास आहे त्यांच्यासाठी. सो दिस नॉट देअर होम. आपण जेव्हा यात्रेला जातो, किती दिवस राहतो आपण यात्रेमध्ये? आपण ज्यांचं ते घर आहे ते घर, आपण द्वारकेला गेलो होतो यात्रेत, तर आम्ही 3 दिवस राहिलो. शुक्रवार शनिवार रविवार राहिलो, बरोबर. आणि द्वारकेचे जे स्थानिक होते ते किती वेळ राहतात तिथे? ते बरोबर. तर म्हणून ज्यांना या घराला, भौतिक जगताला असं वाटतं की हे घर आहे आणि इथल्या गोष्टींमध्ये ते रमतात, त्यांच्यासाठी मग मला ठीक आहे, तुला इथेच राहा. पण ज्या लोकांना नेहमी एक आठवण असते, माझं घर तिकडे आहे, परमेश्वरासोबत माझं घर आहे आणि मी यात्रेत आहे, मी प्रवासात आहे, मला काहीतरी काम दिलंय, ते यायचं काम करायचं आणि परत घरी जायचंय की नाही. राईट. अजून एक तिसरा दृष्टिकोन आहे की कारण ते इतके विश्वस्त आहेत, इतके जवळचे आहेत की त्यांना परमेश्वर प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. तर या जगातलं काम बऱ्यापैकी झालंय, अभंग दिलेत लोकांमध्ये, ती एक ऊर्जा जागृत केली आहे. बाकीचे पण आहेत ना अजून. असं नाही की एकच ब्रह्मांड आहे, तर दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये पण कुठेतरी प्रचार हा चालूच असतो. तर असं नाही की फक्त याच ब्रह्मांडामध्ये प्रचार करायचा आहे. तर कधी कधी का बोलवतात परत दुसरीकडे पण प्रचार करायचा असतो. पण तो दुसरीकडे प्रचार करण्यासाठी परत एक विश्वासू माणूस लागतो. त्याला बोलता कमी येत असेल तरी चालेल, सुंदर नसेल तरी चालेल, पण विश्वासाला तडजोड नाही करू शकत. काही काही कामांमध्ये डज नॉट मॅटर हाऊ यू लुक, हाऊ यू टॉक, हाऊ यू वॉक, व्हॉट मॅटर्स इज ट्रस्ट. राईट. सो भगवंत जेव्हा प्रतिनिधीला पाठवत आहेत, परमेश्वर जेव्हा प्रतिनिधीला पाठवत आपल्याला समजवण्यासाठी, तो सुंदर दिसत नसेल तरी चालेल, पण विश्वासाला तडजोड नाही करू शकत. तर तुकाराम महाराज बिझी येतो, अरे तू पण जा, पण त्याच्यावर विश्वास पाहिजे तेवढा. त्याच्यामुळे परमेश्वराचा विश्वास जिंकणारे लोक किती कमी आहेत. परमेश्वर हे सर्वांचा विश्वास जिंकणारे आहेत. आपल्या सर्वांना परमेश्वरावर श्रद्धा आहे. आपण सगळं म्हणतो नाही, परमेश्वर आहेत ना, विठ्ठल आहेत ना, श्रीकृष्ण आहेत ना, राम आहेत ना, बरोबर. तर सगळ्यांना रामचंद्रांवर विश्वास आहे. राम आहेत ना, सगळं काही नीट. श्रीकृष्णांना सगळं. पण रामांना किती लोकांवर विश्वास आहे? आपल्याकडे बघून रामचंद्र म्हणतील हा माणूस माझ्या विश्वासाचा माणूस आहे, कधीही काहीही चुकीचं करू शकत नाही. तर हनुमानजींनी रामाचा विश्वास जिंकलाय आणि रामांनी पूर्ण सैन्याचा विश्वास जिंकलाय. ती वानरसेना आहे, त्या संपूर्ण वानरसेनाचा रामांवर विश्वास आहे.
पण रामांना फक्त हनुमान, रामांना सुग्रीवावर तेवढा विश्वास नाहीये, रामांना बाकीच्या लोकांना. सो तो फरक आहे. म्हणून हनुमान एकच आहेत, पण रामचंद्र एक असेल तरी सगळ्यांचा विश्वास रामांवर आहे, पण रामांचा विश्वास एकावरच आहे. तर ती खूप सुंदर स्टोरी आहे. एक कोणीतरी हनुमानजींना सांगितलं रामचंद्रांकडे एक छोटीशी डायरी आहे, अगदी कशी काय ते सगळं विचारू नका, त्याचा जो गाभा आहे तो समजून घेऊया आपण. एक डायरी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्यात आवडच्या जवळच्या भक्तांचं नाव लिहिलंय. म्हणजे हो का, मला पण बघायचं आहे. मला लगेच रामचंद्रांकडे गेले आणि म्हणाले मी असं ऐकलं की तुमच्याकडे एक छोटीशी डायरी आहे. म्हणाले हो आहे. मग ती मी बघू शकतो का? हो बघ. ती दिली. मग त्याच्यामध्ये यांचं नाव होतं, मग यांचं पण नाव होतं, यांचं पण होतं. पहिल्या पानावर त्यांना त्यांचं नाव दिसलं नाही. म्हणाले मागे असेल. पण पूर्ण डायरी चाळून काढली, त्याच्यामध्ये हनुमानजींना नाव नाही सापडलं. रडून लागले बिचारे. अरे रामचंद्रांच्या भक्तांच्या डायरीमध्ये माझं नावच नाहीये. मग त्यांचा तो रडवेला चेहरा बघून रामचंद्र म्हणाले काय झालं? म्हणे नाही, तुमच्या भक्तांचा नावाची यादी आहे आणि त्यामध्ये माझं नाव नाहीये. तो म्हणाले पण रडायचं काय त्याच्यामध्ये? म्हटलं काय फायदा मग माझा? मी तो मोती पण सीता देवींनी राज्याभिषेकाच्या वेळेस आठवलं की यांनी मला वाचवलं, यांनी माझा शोध लावला. त्या राज्याभिषेकाच्या वेळेस सगळेजण स्तुती करतात राम आणि सीतांची, पण सीतादेवी किती प्रेमळ आहे. सीतादेवींना हनुमानजींची आठवण झाली. तर सीतादेवींनी रामचंद्रांना विचारला हा जो हार आहे माझ्या गळ्यात आहे, हा तुम्ही घातलाय माझ्या गळ्यामध्ये, पण हा हार मला माझ्या मुलाला द्यायचा आहे, हनुमानाला देऊ का? तर रामचंद्र म्हणाले हो. तर सगळेजण राम आणि सीताची स्तुती करतायत आणि सीतादेवी तो हार काढला आणि हनुमानाला दिला. तर हनुमान चावतायत त्याला. सगळेजण म्हणतात काय अक्कल आहे की नाही, सीतांनी हार दिलाय सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या देखत आणि तू चावतोय. म्हणजे मी बघत होतो याच्यामध्ये राम आहे का? राम नसलं काय फायदा, फेकून दिलं. तर अशा प्रकारे हे हनुमान आहेत. तर हनुमान म्हणतात की नाही, मी म्हणत होतो की जर तुम्ही नसाल तर मग माझं नातं जर तुमच्याशी नसेल तर मग काय फायदा. म्हणजे एक मिनिट थांब. मग त्यांनी एक दुसरी डायरी काढली आणि त्या दुसऱ्या डायरीमध्ये जेव्हा हनुमानजींनी बघितलं तेव्हा पहिलं नाव त्यांचं होतं. मग म्हणाले ती डायरी आणि ही डायरी, दोन डायरी कुठल्या आहेत? म्हणजे नाही, ती पहिली जी डायरी होती ते जे नेहमी माझं स्मरण करतात, आणि ही दुसरी डायरी आहे ज्यांचं मी स्मरण करतो. सो तो फरक आहे. म्हणून एक कारण हे पण आहे की साधू संतांचं आयुष्य कमी का असतं, कारण ते विश्वासू असतात. तर दुसरीकडे कुठेतरी कामगिरी असते, दुसरीकडे पण कुठेतरी पाठवायचं. तर इथून बोलवतात तिथे जा, तिथे जा. ते धावपळच करतात नेहमी. आपल्या डोळ्यांसमोर पटकन गेलंय पण दुसरीकडे काम होतं. तर अशा प्रकारे. तर 1608 मध्ये एका खूप छान श्रद्धाळू परिवारामध्ये तुकाराम महाराजांनी स्वतःला अवतरित केलं. कारण भगवंत आणि भक्त हे कर्मांच्या बंधनात नसतात. जसे परमेश्वर स्वेच्छेने या जगात येतात तसे परमेश्वराच्या आज्ञेनुसार किंवा परमेश्वराच्या इच्छापूर्तीसाठी भक्त या जगामध्ये, शुद्ध भक्त या जगामध्ये अवतरित होतं. तर 1608 मध्ये जन्म आहे आणि 1625 मध्ये 17 वर्षाचं वय असताना त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं वादळ आलं. 14 वर्ष वय असताना, खूप श्रीमंत परिवार होता ऍक्च्युली त्यांचा. तर वडिलांनी त्यांना जो काही त्यांचा व्यवसाय होता त्या व्यवसायाला 14 वर्ष वय असताना त्यांना दिला आणि त्यांनी ते जबाबदारीने सांभाळलं. त्यांचा एक मोठा भाऊ पण होता, पण त्या मोठ्या भावाला या जगाप्रती विशेष काही घेणं देणं नव्हतं, आसक्ती नव्हती. आणि काही प्रमाणामध्ये मोठा जो भाऊ आहे तो असा थोडा अनासक्तच होता. मग ते जबाबदारी 3 भाऊ होते, एक मोठा भाऊ, एक छोटा भाऊ आणि हे मधले. तर मोठा भाऊ अनासक्त आहे. मग आता कोण करणार आहे सगळी जबाबदारी? एवढी सगळी इस्टेट, एवढं सगळं मोठं घर हे कोण सांभाळणार? मग तुकारामांना दिलं. तर 14 वर्ष वय असताना त्यांनी ते सगळं सांभाळलं. पण 17 वर्ष वय असताना 1625 मध्ये असं म्हणतात की त्यांचे वडील गेले. 6 महिन्यांनी त्यांची आई गेली. मग त्यांचा एक मुलगा होता तो गेला, तुकारामाने स्वतःचा. आणि त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी गेली आणि ते बघून तो जो मोठा भाऊ आधीच अनासक्त होता, मग आता पत्नी गेल्यानंतर तो घर सोडून वाराणसीला निघून गेला अध्यात्मासाठी. सो वडील गेले, आई गेली, यांची पहिली पत्नी गेली, यांचा मुलगा गेला आणि भावाची पत्नी गेली. कॅन यू इमॅजिन? एका घरामध्ये राहतोय आणि 5 ते 6 जवळची लोक एका वर्षामध्ये जात आहेत.
आणि यानंतर पण त्यांना कधी वाईट नाही वाटलं, त्यांनी कधी त्याचं हे नाही केलं की मी एवढा लहानपणापासून तुमचं नामस्मरण करणारा, पण मग माझ्या जीवनात असं का होतंय. प्रल्हादाच्या जीवनामध्ये आपण बघतो कसं प्रल्हादाच्या जीवनामध्ये लहानपणापासून एक एक संघर्ष आले आणि जवळच्या लोकांनी दिले, पण प्रल्हादाच्या मनामध्ये कधी हा विचार नाही आला की माझ्यासोबत हे का होत आहे. आपल्याला कधी कधी हा विचार येतो माहितीये, चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं प्रभूजी. आणि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल जेव्हा पण आपण किंवा बोलू तर एक मनामध्ये जो विचार येतो, एक विरोध जो निर्माण होतो, जर परमेश्वर आहेत मग ते असं का होत आहे. सो विषय काय आहे की परमेश्वर आहेत की नाही, आणि परमेश्वर आहेत की नाही याला समजण्यासाठी आपण तो विषय कुठे नेतो की तिथे तो अन्याय झाला होता, लहानपणी मी असं असं बघितलं होतं, किंवा भारतामध्ये त्या त्या ठिकाणी असं असं चुकीचं चाललंय, ते असं का, तर ते चुकीचं चाललंय आणि परमेश्वरच अस्तित्व याला आपण जोडतो. सो फॉर अस परमेश्वर हे वडील नसून एका डॉक्टर सारखे आहेत. माझ्या जीवनामध्ये जर मला इथे दुखलंय तर इथे पट्टी लावायला मला डॉक्टर पाहिजे, पण वडील काय म्हणतात, मी डॉक्टर नाहीये, मी वडील आहे. मग इथे जर दुखत असेल तर आपण हे समजायचं की माझे वडील नाही आहेत, माझा तुमचा हात असा मुरगडलाय, तर याचा अर्थ की माझे वडील नाही आहेत. माझ्या वडिलांच्या अस्तित्वाचा आणि माझ्या हात मुरगडण्याचा आणि इथे दुखतंय याचा काय संबंध आहे. पण अनेक लोकांनी तो संबंध जोडलाय की माझ्या जीवनात दुःख आहेत, माझ्या जीवनामध्ये यांनी मला फसवलं, त्यांनी मला फसवलं, आणि जर एवढ्या लोकांनी जर मला फसवलं आणि माझ्या जीवनामध्ये जर दुःख आहेत याचा अर्थ भगवंत नाही आहेत. तर भगवंत काय म्हणताय, तुझ्या जीवनामध्ये जे दुःख येत आहेत, तू का घसरून पडलास त्याचं बघायला लागेल की तू का घसरून पडलास म्हणून, आणि तुझा हात का मुरगडला. पण वडील नाही आहेत याचा आणि तुझ्या घसरण्याचं काय कनेक्शन आहे. तर म्हणून प्रल्हाद आपल्याला शिकवत आहे, तुकाराम महाराज आपल्याला शिकवत आहे की जीवनामध्ये सुख आले किंवा दुःख आले त्याचा कनेक्शन, रडू शकतो आपण, रडायला काही प्रॉब्लेम नाहीये, दुःख व्यक्त करणं चुकीचं नाहीये, दगड नाही बनायचं आपल्याला, फक्त माझ्या जीवनात जे दुःख आले त्याचा कनेक्शन जेव्हा आपण लावतो की याचा अर्थ परमेश्वर नाही आहेत, ते कनेक्शन जोडतं का. माझा जर ऍक्सिडेंट झाला याचा अर्थ नाही की वडील माझ्या अस्तित्वात नाही आहेत, वडिलांचं अस्तित्व आणि माझ्या जीवनातले दुःख हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुकाराम महाराजांनी इतके मोठे त्यांच्यावर जबाबदारीचं डोंगर आणि दुःखांचं डोंगर येऊन कधी शब्द नाही काढला की परमेश्वर माझ्यासोबत असं का करतात. आणि मग त्यानंतर म्हणतात 1626 ते 1628 हा जो काळ होता हा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सगळ्यात खराब काळ होता. का तर पाऊस नाही पडला, तर सगळीकडे रोगराई पसरली होती, जनावर मरत होते, माणसांना खायला नव्हतं काही. 3 वर्ष जर दुष्काळाची परिस्थिती असेल, विचार करा काय परिस्थिती होईल. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं होतं ना, एक असतं की खायला काही नाही म्हणून आजार होतात, एक असतं की जनावरांना काही खेळमध्ये ते जातात, पण तिसरी गोष्ट होते की असं म्हणतात ना, ऍडव्हर्सिटी इंट्रोड्युसेस यू टू युअर सेल्फ. जीवनामध्ये जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा स्वतःची ओळख होते. आपण जे सगळ्यांशी चांगलं वागतो, गोड बोलतो, त्याच्या मागे ना आपल्या समृद्धीचा खूप मोठा सपोर्ट असतो. सो जेव्हापर्यंत खिसे भरलेले आहेत, जेव्हापर्यंत पोट भरलेलं आहे, तेव्हापर्यंत एव्हरीवन कॅन बी अ जेंटलमॅन. पण जेव्हा खिसे रिकामे होतात आणि पोटामध्ये आग लागते आणि जेव्हा ते खायला काही नसतं, तेव्हा जो स्वतःच्या इमोशन्सला हँडल करू शकतो आणि सगळ्यांशी नीट वागू शकतो तो जेंटलमॅन. सो साधारणपणे जेव्हा पण असे दुष्काळ, पूर, भूकंप जेव्हा होतात तेव्हा आपल्याकडे न्यूजपेपरमध्ये जी बातमी येते ती फक्त काय येते, इतक्या इमारती पडल्या, एवढ्या करोड कोटी रुपयांचं नुकसान झालं, 700 लोक आपले प्राण गमावले. पण काही गोष्टी त्या ते लेखी स्वरूपात देऊ शकत नाही. काय माहित आहे की लुबाडणं, लुटणं. कारण इथे जेव्हा आग लागते ना, यू फॉरगेट एव्हरीथिंग. मग तेव्हा ज्या चोऱ्या होतात, तेव्हा जे चुकीच्या गोष्टी होतात, दॅट कॅनॉट बी रिपोर्टेड ऑल्सो. आणि मोस्टली इट इज डन बाय पीपल हु आर इन अ ज्यांचं सगळं काही एका दिवसामध्ये सगळी ती इमारतच खाली पडली, सगळं संपलं, आता काहीच नाही, पैसे नाही आहेत. आणि ते कोणाला लुबाडतात, शेजारचा जो आहे तो पण भूकंपात ग्रस्तच आहे तो. सो एक भूकंपग्रस्त दुसऱ्या भूकंपग्रस्ताला लुबाडतो. एक पूर आलाय म्हणून माझी सगळी प्रॉपर्टी वाहून गेली आहे, तो माणूस दुसऱ्या माणसाला लुबाडतो ज्याचं पण पुरामुळे सगळं गेलंय. दॅट इज द वर्स्ट टाइम.
पण जेव्हा नॅचरल ट्रॅजेडीज होतात, नैसर्गिक जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण होते, तेव्हा माणुसकी जी खालावते ती कधीच खालावत नाही. सो बिगेस्ट चॅलेंजेस ड्युरिंग दॅट टाइम, तो 3 वर्ष जेव्हा सगळं समाप्त झालं होतं तेव्हा माणुसकी अगदी खाली पडली होती. तेव्हा पण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी एकदा पण कधी ते सगळं दृश्य त्यांच्या समोर बघून परमेश्वराला कधी प्रश्न नाही विचारला. पण त्यांच्यावर एवढा प्रेशर, आणि ते कारण श्रीमंत होते, त्यांच्याकडे धान्य होतं. पूर्ण गावामध्ये अशी परिस्थिती आली की कोणाकडे खायला काही नाही आणि फक्त यांच्याकडे धान्य होतं. तर हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा एकदा सर्व गावकरी लोकांना आपल्या घरी बोलवलं आणि तो जो कोठार होता त्याच्यामध्ये सगळं धान्य होतं ते ओपन केलं आणि सांगितलं, तुम्ही उपाशी मरताय आणि माझ्याकडे ते धान्य आहे, हे सगळं धान्य तुमच्यासाठी आहे. काही तासांमध्ये पूर्ण गावकरी लोकांनी ते वर्षानुवर्षांचं जे साचलेलं धान्य होतं ते सगळं रिकामं केलं. आणि घरातले काही लोक तुकाराम महाराजांना म्हणतात, तुम्हाला बुद्धी आहे का? पण तुकाराम महाराज म्हणत होते, मला हृदय आहे. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की मला बुद्धी आहे की नाही, फक्त एवढं म्हणाले की मला हृदय आहे. तर अशा प्रकारे स्वतःच्या घरातल्या लोकांकडून आरोप, बाहेर जी काही परिस्थिती आहे सामाजिक त्याचं कठीण परिस्थिती, स्वतःचे काही चॅलेंजेस आहेत की आई गेली, वडील गेले, भाऊ गेले, मुलगा गेले, बायको गेली पहिली, तर या सगळ्या याच्यातून जाणं काही सोपं नाहीये. इथे अजून एक प्रश्न येतो, जसं आधी एक प्रश्न मी विचारला की साधू संतांचं जीवन हे अल्प आयुष्य का असतं, तसा हा पण एक प्रश्न की साधू संतांच्या जीवनामध्ये कष्ट काय येतात. माझे गुरु महाराज आहेत, त्याचं एक वाक्य आहे खूप छान की कृष्ण टेस्ट्स हिज डिवोटीज फॉर देअर ग्लोरिफिकेशन अँड कृष्ण टेस्ट्स निओफाइट्स म्हणजे जो नवीन भक्त आहे, फॉर देअर प्युरिफिकेशन. जे नवीन भक्त असतात, जे आता गीता वाचायला सुरुवात केली, त्यांच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा येतात ते त्यांच्या जीवनामध्ये जे काही कल्मश आहेत, हृदयामध्ये जे कल्मश आहेत ते पण निघायला पाहिजेत ना. ते कधी निघतात? सोनं कधी चमकतं जेव्हा त्याला आगीत टाकतो तेव्हा. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात, आपल्या जीवनामध्ये जेव्हा कष्ट येतात, तर ते आपल्या शुद्धीकरणासाठी असतात. आपल्या ज्या काही चुकीच्या आसक्ती आहेत, आपले चुकीचे जे विचार आहेत, धारणा आहेत, त्या कशा जातील तर त्या आगीमध्ये टाकूनच ते जळतात. आणि हे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना परमेश्वर कडे ऍक्च्युअली इट इज ऑलरेडी 24 कॅरेट गोल्ड, but Krishna wants 26 कॅरेट गोल्ड, 28 कॅरेट गोल्ड, 34 कॅरेट गोल्ड. सो दॅट इज बियॉन्ड. पण श्रीकृष्णात एकदम शुद्ध शुद्ध शुद्ध, अजून शुद्ध, अजून शुद्ध, अजून शुद्ध. तर म्हणून या शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये जे कष्ट येतात ते कर्मांची फळं नाही आहेत, ते आहेत परमेश्वर आपल्या सर्वांना सांगतायत, बघा या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती कष्ट आले, पण त्यांनी कधी श्रद्धा नाही सोडली आणि त्यांनी कधी कोणावर आरोप नाही केले आणि लोकांचे आरोप स्वीकारले पण नाही. लोकांनी जे सांगितलं ते पण ऐकलं नाही, परमेश्वरला कधी प्रश्न नाही विचारला, पण आपले जे काही श्रद्धा आहे, आपली जी साधना आहे ते करत राहील. तर अशा प्रकारे हा पण काळ गेला आणि म्हणतात, तुमच्यातून किती लोक कधी देहूला गेलेत? खूप आले. तर देहूला एक भंडारा डोंगर आहे, तो जवळ आहे, आणि देहूपासून काही अंतरावर दूर एक भामचंद्र म्हणून डोंगर आहे. तर तिथे अजूनही ती गुफा आहे जिथे तुकाराम महाराज. सो त्या सगळ्या या दुष्काळग्रस्त परिस्थितीतून स्वतःचे संघर्ष ते सगळं करून 3-4 वर्षाचं इंटेन्स ऊसाचा रस काढणारी जी मशीन असते त्याच्यातून जाऊन त्यांना एक दिवशी असं वाटलं की हे सगळं समजून घेण्यासाठी, हे सगळं गणित किती, कोणाला काय महत्व द्यायचं आणि हे सगळं कसं रिअरेंज करायचं माझ्या आयुष्याला, कधी कधी ना कळत नाही. आणि ते रिअरेंज करण्यासाठी ना थोडा वेळ लागतो. तुकाराम महाराज भामचंद्र डोंगर जे, त्या भामचंद्र डोंगरामध्ये वर एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये जाऊन बसले आणि 15 दिवस पत्ताच नाही यांचा. ते यांची दुसरी पत्नी येथे विचारले, हे गेले कुठे? त्यांचा भाऊ आहे, बोल्लोबा नाव होतं त्याचं, तो विचार करतोय की दादा कुठे गेला. तर सगळीकडे जिथे जिथे तुकाराम महाराज जायचे ते सगळीकडे त्यांनी प्रयत्न केला शोधून काढायचा, पण त्यांना कुठेच सापडले नाही. मग शेवटी म्हणाले तिथे जाऊन बघतो. तर 15 दिवसानंतर त्यांना सुचलं तिथे जाण्यासाठी. तर तिथे जेव्हा गेले तेव्हा दुरूनच त्यांनी बघितलं की तुकाराम महाराजांच्या आजूबाजूला सर्प आणि विंचू होते आणि एक वाघ पण शेजारी येऊन बसला होता.
पण तो त्यांना भक्षण करण्यासाठी नव्हता आला. त्याला तिथून काहीतरी प्रेमळ व्हायब्रेशन्स मिळत होते, एक वेगळा अनुभव होत होता त्या वाघाला. तर तो तिथे जाऊन असं मस्त शांतपणे बसला होता. आणि ते सर्प आणि विंचू जे होते त्यांना पण असं म्हणतात, सर्प आणि विंचू आहेत हे विनाकारण ईर्ष्या करणारे जीवजंतू आहेत. कुत्रा आहे, कुत्रा तिथे जर असेल, आपण जातो बाजूने, तो उगाच भुंकत नाही. पण एखाद्या मालकाच्या घरामध्ये आपल्या ओळख नसताना आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मग तो भुंकतो. तर त्याला पण एक गुण आहे त्याचा तो. तर आपण मालकाच्या घरामध्ये न विचारता किंवा ओळख नसताना जर गेलो तर तो भुंकतो, पण तो आपलं काम करायचो. सर्प आणि विंचू हे दोन प्राणी असे आहेत, आपण इथे बसलेलो आहोत आणि इथे जर विंचू आला, मी काहीच नाही केलं, मी तुमच्याशी बोलतोय, माझं त्याच्याकडे लक्ष पण नाही, त्याला पायाखाली ठेचण्याचा पण मी काही प्रयत्न नाही केलाय, पण तो येऊन मला दंश करणार. इथे जर मी बसलो, असं साप आला, विनाकारण मला दंश करणार, बरोबर. म्हणून परमेश्वरांनी काय केलं, त्या गुफेमध्ये हे सर्वात विनाकारण ईर्ष्या करणारे, विनाकारण मत्सरी जे दोन जीवजंतू आहेत, सर्प आणि विंचू, यांना तिथे पाठवलं. आणि हे सर्प आणि विंचू पण तिथे येऊन या परिस्थितीमध्ये तुकारामांना काही केलं नाही, उलट तिथे बाजूला होते आणि त्यांना काहीतरी विशेष एक त्यांचं सानिध्य किंवा सत्संग मिळत होता. तर बोल्लोबा जेव्हा त्यांना शोधत तिथे आले तेव्हा त्यांनी बघितलं की तुकाराम महाराज काय चाललंय, काय ते दचकले. आपण पण दचकू नाही, अरे कुठे सर्प विंचू वाघ वगैरे बसलाय. पण जेव्हा त्यांनी त्यांचं चेहऱ्यावरचा जो हावभाव बघितला तर बघितलं हे शांत आहेत प्राणी. आणि तुकाराम महाराजांकडे जेव्हा बघितलं तेव्हा तुकाराम महाराज पण एकदम शांतपणे बसले होते. मग त्यांना सांगितलं की अरे आम्ही तुमची वाट बघतोय, खाली येशील का तो. मग जेव्हा तुकाराम महाराज आले तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, 15 दिवस मी केवळ परमेश्वराला प्रार्थना करत होतो की परमेश्वरा, या जगामध्ये जे काही होतंय आणि जे काही होत राहिलंय आणि जे काही होत जाईल, याला सगळ्यांचं गणित काय आहे, याला किती महत्व द्यायचं, किती त्याला नगण्य समजायचं की शून्य समजायचं. आपल्या जीवनात ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या त्याला नष्ट करायचं, त्याला शून्य समजायचं, त्याला प्राधान्य द्यायचं की त्याला कमी प्राधान्य द्यायचं, अध्यात्माला तो हे काय करायचं हे. तर 15 दिवस मी प्रार्थना केली, तर 15व्या दिवशी परमेश्वर माझ्यासोबत समोर आले. आणि 15व्या दिवशी जेव्हा परमेश्वर समोर आले तेव्हा मी त्यांचे पाय धरले. विठ्ठल माझ्या समोर आले आणि त्यांचे पाय धरले मी, आणि परमेश्वराने मग मला काही सांगितलंय. आणि त्या दिवशीपासून मग तुकाराम महाराजांनी ते भामचंद्र डोंगरावर 15 दिवसांची ती तपस्या होती, ते केल्यानंतर मग त्यांनी अभंग रचायला सुरुवात केली. आता किती अभंग रचलेत तुकाराम महाराजांनी? तर कोणी म्हणतात 4,500, कोणी 5,000. पण हे काय माहितीये, हे लिखित स्वरूपात आहेत. ऍक्च्युली तुकाराम महाराजांनी किती रचले याचं काही आकडा नाहीये. पण त्यांच्या सोबत एक व्यक्ती होते, त्यांना म्हणतात संताजी तेली जगनाडे. तर आपण कधी कधी नाही हिंदू समाजावर विचारतो ना, तेली समाज, मराठा समाज, ब्राह्मण समाज, आणि ज्या प्रकारे आपल्याला ते सांगण्यात आलं इतिहासाच्या पुस्तकांमध्ये की हा सगळे नेहमी यांची भांडणं असायची आणि नेहमी या समाजाने या समाजावर त्रास दिलाय वगैरे. पण इथे आपण बघतो बेसिकली काय, इंग्रजांना जाता जाता भरपूर काम करायचं होतं. सो जर मी तुम्हाला स्पष्टपणे त्रास देऊ शकत नाही तर मग एक काम करेन, तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यामध्ये भांडणं लावून देईल. सो दॅट इज तो आयुष्यभराचा त्रास होतो. सो काही लोक आहेत ते शारीरिक मारहाण करतात, काही लोक शाब्दिक मारहाण करतात आणि काही लोक भावनिक मारहाण करतात. सो विच इज मोस्ट डेंजरस. पटकन तोंडातून आपले शब्द, प्रभूजी ज्यांनी असं चाकू घेतलं आणि मारलं तो किती डेंजरस आहे. पण त्याच्यापेक्षा जास्ती जो घाव लागतो तो आहे शाब्दिक मारहाणीचा. जर कोणी 2 अपशब्द बोलले आपल्याला 20 वर्ष लक्षात राहतात. इथे जर जी काही कट झाली तर 2 महिन्यांमध्ये ते पट्ट्या लावून आपण करू. आणि याच्यापेक्षा मोठं आहे आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे, आपले ज्यांचं खूप प्रेमाचं नातं आहे, त्यांचे कान भरणे. अरे माहितीये का तुझ्याबद्दल ते काय बोलत होते, आणि त्यांना जाऊन तुझ्याबद्दल, दॅट डिस्ट्रॉयज द रिलेशनशिप फॉर एव्हर. पूर्ण आयुष्यभरासाठी ते नष्ट होऊ शकतं. सो इंग्रजांना इथून जेव्हा जायचं होतं तेव्हा त्यांनी आधी शारीरिक मारहाण केली, पण ती जेव्हा यशस्वी नाही झाली तेव्हा मग जाता जाता ही मारहाण करून गेले. सो हिंदू लोकांना पण आज एक साधारण जो हिंदू आहे
डीप विदिन आतमध्ये जर त्याला विचार दिले गेले, ऍक्च्युली ही डज नॉट फील प्राऊड अबाउट हिज बिईंग हिंदू. त्याला काय सांगितलंय, तुमच्या धर्मामध्ये सती आहे आणि तुमच्या धर्मामध्ये जातीवाद आहे. ह्या दोन गोष्टींना इतकं बिंबवलंय. आणि जसं काही दॅट इज हिंदुइझम. हाऊ इज हिंदुइझम डिफाईन्ड? सती आणि जातीवाद. याच्याशिवाय हिंदू धर्मामध्ये काहीच नाही. देर इज नो सबस्टन्स इन हिंदुइझम. आणि हे आपण स्वीकार केलंय काही प्रमाणात. तो इथे आपण बघतो की हे सगळे भगवंतांच्या स्तुतीसाठी, परमेश्वराच्या स्तुतीसाठी सोबत आहेत. आणि तुकाराम महाराज असंच नैसर्गिक कुठे काय परिस्थिती बघितली तर लगेच तोंडातून त्यांच्या बाहेर निघायचं. तर त्याच्यातल्या काही अभंग, काही ओव्या ज्या जगनाडे हे जे होते तेली समाजाचे होते, त्यांना जेवढं पकडू शकले ते त्यांनी पकडले, ते लिहून ठेवले आणि ते मग लिखित स्वरूपात आपल्याकडे. दॅट डज नॉट मीन की तुकाराम म्हणजे तेवढेच रचले. सो आपलं सौभाग्य की शेजारी कोणतरी उभा होता ज्यांनी ते पटकन लिहून ठेवलेत. सो शुद्ध भक्त आहे, त्याची काय चेतना आहे विचार करा. क्षणोक्षणी तो नेहमी परमेश्वराचा विचार करतोय. आता आपल्यावर जबाबदारी आहे की किती त्याचं लिहून ठेवता येतं आणि किती त्याचं डॉक्युमेंटेशन करता येतं. त्यांनी जेवढं केलं तर ते आता आपल्याकडे आहे, तेवढं पण नसतं आहे. तर खूप सुंदर सुंदर त्यांच्या जीवनातल्या काही घटना आहेत. तर जेव्हा हे 15 दिवसांची तपस्या करून जेव्हा परत वापस आले तेव्हा काय केलं त्यांनी, तर कारण श्रीमंत होते तर बऱ्याच गावातल्या लोकांनी कर्ज घेतले होते त्यांच्याकडून. आणि त्या कर्जाच्या कागदाची होते की मी एवढं कर्ज घेतलंय, खाली सही वगैरे. तर त्याच्या अशा खूप त्यांच्याकडे छोटे छोटे कागद होते. तर ते कागद कुठेतरी एका फाईलमध्ये वगैरे कुठेतरी ठेवले असेल सांभाळून. तर खाली जेव्हा आले तेव्हा ते सगळे कागद घेत होते आणि त्याला फेकत होते. त्यांचा लहान भाऊ होता, तो घेऊन आला त्याला वरून. ते म्हणाले, दादा तुला जर अनासक्त व्हायचं तर हो, मला अजून अनासक्त नाही व्हायचंय. हे सगळे लोकांनी परतफेड करायचे कागद आहेत आणि हे कागद जर गेले तर हे लोक कधीच परतफेड करणार. तर आपले सगळे पैसे आहेत, तू काय करतोय. तर तुकारामांनी काय केलं, इमिजिएटली त्याला अर्धी कागद दिली आणि स्वतःची जी कागद होती ती फेकून दिली. सो ही इज नॉट इम्पोजिंग हिज थॉट्स ऑन अदर्स. कोणी दुसरा असं तर म्हणाला असता, अरे हे मोहमाया आहे, सोडून दे. लक्षात आलं माझं स्तर वेगळं आहे, मी तपस्या करून आलोय, याचं स्तर नाहीये, समजू शकतो मी. हे तुझे कागद आहे, तू तुझे जे काही कर्ज वगैरे दिलंय हे तू वसुली कर्ज, तू श्रीमंत राहा, पण मला नाहीये. हे सगळं सोडून दिलं. तर जे श्रीमंत तुकाराम होते लहानपणी, ज्यांनी एकदम छान सगळं जीवन, या घटनेनंतर जेव्हा त्यांनी सगळे ते कर्जाचे जे पेपर्स होते ते सगळे वाटून दिले, ते सगळे फेकून दिले, त्यानंतर मग एका अर्थाने आपण ज्याला म्हणतो की घरी पैसे नसणं किंवा घरी श्रीमंती नसणं, ही परिस्थिती त्यांनी एका अर्थाने ओढून आणली आपल्या जीवनावर. का तर साधारणपणे जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण परमेश्वरावर जास्ती आश्रित होतो. जेव्हा सगळं काही असतं तेव्हा परमेश्वराची आठवण साधारण माणसाला येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मग ते आपलं शुद्ध जीवन जगतायत, आपली साधना करतायत आणि परमेश्वरावर अवलंबून. तर ज्यांनी सिनेमा बघितलाय तुकाराम महाराज त्यांना सगळं माहिती आहे. मग कसे ते धान्य एकदा तो विठ्ठलाने दिले आणि त्यांना एक बुजगावणं म्हणून घेऊन गेले होते. तर तिथे सगळे ते रानटी प्राणी जे ते खाऊन गेले, मग त्यांच्यावर सगळं आळ आला, मग विठ्ठलाने दिले. तर ते सगळे मॅजिक, वी आर नॉट गोइंग इन टू मॅजिक. कारण असे चमत्कार दाखवून परमेश्वराप्रती भक्ती निर्माण करणं, दिस इज नॉट सस्टेनेबल. ते दीर्घकाळ टिकत नाही. दुसरा एक खूप मोठा जो प्रसंग आहे त्यांच्या जीवनातला तो आहे की शिवाजी महाराजांची भेट. तर शिवाजी महाराजांनी भरपूर ऐकलं त्यांच्याबद्दल की असे एक आहेत व्यक्ती, त्यांच्यासाठी नजराणा पाठवला. तर सोनं होतं, दागिने होते, घोडा होता एक, आणि ते सगळं घेऊन जेव्हा आले तेव्हा तुकाराम महाराज घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने ते स्वीकार केलं. जेव्हा तुकाराम महाराज आले तेव्हा म्हणाले की नाही, हे सगळं तुमचं, हे धन आम्हा मृत्तिके समान, मला मातीसारखं आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी जेव्हा पाठवलं तेव्हा त्यांना वाटलं की हे तुकाराम महाराज धन्यवाद म्हणतील किंवा आभार प्रकट करतील. आणि शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक राजे नाही, शिवाजी महाराज. त्यांच्याकडून जेव्हा नजराणा येतो तो आवड असेल नसेल तरी पण स्वीकार करणार ना, एक वेगळं महत्व आहे त्याला. पण जेव्हा तुकाराम महाराजांनी तो नजराणा नाकारला मग तेव्हा शिवाजी महाराज पर्सनली त्यांना भेटायला आले. तर जेव्हा स्वतः त्यांनी तुकाराम महाराजांशी संवाद साधला तर शिवाजी महाराज स्वतः कसे आहेत. शिवाजी महाराजांकडे पण भरपूर महाल,
आणि भरपूर धनसंपत्ती आहे, पण शिवाजी महाराजांनी कसे जीवन जगले स्वतःचे? परमेश्वराच्या सेवेत जगले. 7 वर्षाचे असताना त्यांनी पण शपथ घेतली होती, स्वराज्यासाठी लढले. तर जो व्यक्ती स्वतः पण कर्तव्यनिष्ठ आहे त्या व्यक्तीला खोटं नाही बोलू शकत. त्याला जो आसक्त आहे त्याच्यासमोर थोडी जरी तुम्ही अनासक्ती केली, अरे बापरे हे किती अनासक्त आहे. जो स्वतः अनासक्त आहे त्याच्यासमोर तुम्हाला जर प्रभावित करायचं आहे की हे अनासक्त आहे, दॅट विल टेक रिअली सबस्टन्स, राईट? तर शिवाजी महाराज स्वतः पण अनासक्त जीवन जगतायत. त्यांनी जेव्हा येऊन पुन्हा एकदा तुकारामांनी संवाद साधला आणि म्हणाले की का बरं असं, तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, मला याची गरज नाही. आणि मी असं ऐकलंय, मला तो अजून अभंग मिळाला नाहीये, पण असं म्हणाले की हे मांसाहार जो सोन्याची जी नाणी आहेत हे मला, मी जे वाचलं तिथे लिहिलं होतं की गायीच्या मांसासारखं आहे हे, मला मी तुला स्पर्श पण नाही करणार म्हणून. तर हे कोणाला सांगताय? जो स्वतः अनासक्त आहे. तर त्याची पारख शिवाजी महाराजांना आहे. शिवाजी महाराजांना फसवू नाही शकत. तर जेव्हा शिवाजी महाराजांच्या त्या डोळ्यांमध्ये तो विश्वास बघितला की नाही, खरोखर ही इज ऍक्च्युअली बिलीव्ह लाईक दॅट, फक्त ना इम्प्रेस करायला नाही बोलत आहे, मग तेव्हा शिवाजी महाराज लक्षात आलं की हे खरे साधू संत आहेत. मग त्यांनी म्हणाले की मला आता लक्षात आलं की तुम्ही जो मार्ग स्वीकारलाय तो श्रेष्ठ मार्ग आहे, मला तो मार्ग स्वीकारायचा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही आईसाहेबांना सांगा की आता बाहेरचे गड जिंकण्यापेक्षा शिवबानी हृदयातल्या अनर्थांचे गड जिंकण्यासाठी स्वतःला समर्पित केले म्हणून. ते तुकाराम महाराजांनी ऐकलं. तर तुकाराम महाराजांनी लक्षात आलं की हे भविष्यासाठी चांगलं नाही. मग म्हणाले ठीक आहे, आज संध्याकाळी एक भजन संध्या आहे, त्याच्यामध्ये आपण भाग घेऊया म्हणून. पण तेव्हा पटकन नाही सांगितलं शिवाजी महाराजांना की हे चुकीचं आहे. मग त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा अभंग रचले तुकाराम महाराज, तेव्हा नैसर्गिक स्पॉन्टेनियसली म्हणतात की ऍक्च्युली वर्णाश्रम पद्धती आहे आणि वर्णाश्रम पद्धतीनुसार क्षत्रियांचं वेगळं कर्तव्य आहे आणि ब्राह्मणांचं वेगळं कर्तव्य आहे, साधू संतांचं वेगळं जीवन आहे आणि गृहस्थांचं वेगळं जीवन आहे. मग तेव्हा शिवाजी महाराजांना पटवून दिलं की तुम्ही राजे आहात आणि राजांनी हातामध्ये टाळ नाही घेतले पाहिजेत, पण ज्यांनी टाळ घेतलंय त्यांना रक्षा करायला पाहिजे. मंदिरं तुम्ही वाचवायला पाहिजेत. बाहेरच्या देशातून जे लोक येऊन या देशातल्या संस्कृतीला मारहाण करतायत, ते टाळ घेऊन साधू संत त्यांच्याशी लढू नाही शकत. तर त्यांचं युद्ध आंतरिक युद्ध आहे, पण तुमचं युद्ध बाहेरचं आहे. तर तुम्ही तुमचा हातभार लावा. यू डोंट हॅव टू बिकम मी, बट यू कॅन सपोर्ट मी. ती एवढी मोठी शिकवण. हा जो सीन आहे, तर पुण्याला जाताना जो नॉर्मल रोड आहे, एक्सप्रेसवे नाही, जो साधा रोड आहे, तर देहू वगैरे जेव्हा येतात तेव्हा तिथे बाजूला एक भक्ती शक्ती चौक आहे. आता आपण त्या नॉर्मल रोडनी जातो, चिंचवडच्या आधी वेन यू आर गोइंग टू पुणे, राईट साईडला खूप मोठं स्टॅच्यू आहे तुकाराम महाराजांचा, आणि शिवाजी महाराज त्यांचा पाया पडतायत असं आहे, खूप मोठं. तर त्या चौकाचं नाव आहे भक्ती शक्ती चौक म्हणून. ते जे चित्र आहे तेच चित्र एका अर्थाने भगवद्गीतेचं चित्र आहे. तसेच कर्तव्यनिष्ठ अर्जुन, ज्यांनी नेहमी योग्य कारणासाठी युद्ध लढले, नेहमी सत्याची बाजू घेतलीये, पण एका परिस्थितीमध्ये आपले वर्णाश्रमानुसार जे कर्तव्य आहे ते सोडून ते म्हणतात की नाही, मला हे सगळं आता काही करायचं नाहीये आणि मला दुसऱ्या वर्णाचे कर्तव्य स्वीकारायचे. तर क्षत्रियांचे कर्तव्य काय आहे? रक्षा करणे, युद्धेच्या अपलायनम, की युद्धातून पळून नाही जाऊ शकत. ते सोडून ते म्हणतात की नाही, मी आता स्वीकारतो, माझी पराजय स्वीकारतो आणि यांना राज्य करू द्या. तर श्रीकृष्णांनी पण त्यांना भगवद्गीतेद्वारे जी शिकवण दिली तीही शिकवण दिली की नाही, तू तुझं कर्तव्य कर, पण त्याचा हेतू शुद्ध ठेव. बाकीचे जे लोक आहेत ते युद्ध करतात का? स्वार्थासाठी, प्रॉपर्टी वाढवण्यासाठी, पण तू युद्ध कर धर्माच्या रक्षणासाठी. एक्झॅक्टली दॅट सेम थिंग हॅपन. तर असं म्हणतात आळंदीच्या जवळ लोहगाव आहे, पुण्याचं एअरपोर्ट कुठे गेलंय तरी, पुण्याचं एअरपोर्ट आहे ते लोहगावला आहे. तर मी विचार करत होतो तिथे तुकाराम महाराजांनी भरपूर अभंग करून दिलो. एका अर्थाने लोकांची चेतना उंच नेली, तर बरोबर ते पुण्याला लोहगावलाच एअरपोर्ट आहे, एअरफोर्सचं जे एअरपोर्ट आहे. सो तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांची चेतना खूप उंच नेली आणि त्यांना शिकवलं की नाही, जरी आपले कृती वेगवेगळे असतील
पण आपण सगळे जण आपापल्या कृतींना, आपापल्या व्यवसायाला परमेश्वराच्या चरणी अर्पण करू शकतो. सो दॅट इज अ बिग ह्यूज थिंग ॲट दॅट टाइम. का? कारण त्या दिवसापासून शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जो ऑलरेडी शुद्ध होता तो अजून शुद्ध झाला. आणि त्या दिवसानंतर मग शिवाजी महाराजांनी जी हातात तलवार घेतली ती मग ती कधी थांबलीच नाही. तर त्याच्यावर खूप मोठं श्रेय आहे हे तुकाराम महाराजांनी त्याला स्पष्टता जी दिली, क्लॅरिटी दिली की व्हॉट इज युअर ड्युटी, तुमचं कर्तव्य काय आणि माझं कर्तव्य काय. पण पुन्हा एकदा दुसरी जेव्हा भेट झाली तेव्हा ते भजन कीर्तन करताना ती खबर पसरली की शिवाजी महाराज इथे आहेत म्हणून. मग शत्रूंनी तिथे त्यांना घेरा घातला आणि शिवाजी महाराजांना कदाचित त्या दिवशी पकडलं असतं. मग आता काय करायचं? मग सैनिकांनी आतमध्ये येऊन सांगितलं की महाराज बाहेर सगळे आपले शत्रू आले आहेत. मग शिवाजी महाराज ही खबर गेली तुकाराम महाराजांकडे. तर तुकाराम महाराज काय म्हणतात विठ्ठलाला? म्हणतात मी माझ्या प्राणासाठी प्रार्थना नाही करत आहे, मृत्यू तर कधी ना कधी होणार आहे, पण म्हणताय इथे आम्ही हरिकथा करतोय, आम्ही हरिकीर्तन करतोय, आम्ही अभंग गातोय. हरिकथा आणि हरिकीर्तनामध्ये व्यत्यय कसा येऊ शकतो? सो तुम्हाला आमची का रक्षा करायची आहे? आमच्या शरीराची रक्षा नाही करायची. शरीर नश्वर आहे, आज उद्या कधी ना कधी हे संपणार आहे शरीर. पण म्हणतात या क्षणी आम्ही करतोय काय? या क्षणी आम्ही हरिकथा करतोय. हरिकथा नश्वर नाहीये, हरिनाम नश्वर नाहीये, हरिकीर्तन नश्वर नाहीये. सो यू हॅव टू प्रोटेक्ट दिस हरिकीर्तन, यू हॅव टू प्रोटेक्ट दिस हरिकथा. आणि मग त्यांनी हातातून विठ्ठल 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 ते सिनेमामध्ये दाखवलंय. तो त्याच्यामध्ये भावना ही नव्हती की आमचं शरीर वाचवा, भावना होती की एकदा हरिकथा जी सुरू केली ती हरिकथा थांबायला नाही पाहिजे, हरिनाम थांबायला नाही पाहिजे. आणि मग असं म्हणतात की शिवाजी महाराजांसारखा चेहरा असं त्या सिनेमामध्ये असं दाखवलंय की सगळ्यांचे चेहरे झाले, पण बेसिकली त्यांना कळालंच नाही की काय चाललंय. आणि म्हणतात शिवाजी महाराज पळून गेले तिकडून, पण त्यांना लक्षातच नाही आलं की त्या मंडपातून कोण बाहेर आला आणि कधी गेला. तर म्हणतात 40 किलोमीटर पर्यंत शिवाजी महाराज निघून गेले तेव्हापर्यंत या लोकांना पत्ताच नाही लागला. आणि त्यांना खूप वाईट वाटलं त्याचं की अरे आपल्या हातात आले होते शिवाजी महाराज पण कसे गेले म्हणून. तर शिवाजी महाराजांनी तिथून पळून गेले, आग्र्यातून पळून गेले. आग्र्यातून ज्या सरदाराला औरंगजेबनी तिथे ठेवलं होतं रखवाली करायला, तो म्हणतो शिवाजी आहे कोण? तो पक्षी आहे का? इथे किती सैनिक आहेत आणि इथे किती आम्ही केअर ठेवली होती आणि सगळ्यात मोठ्या व्यक्तीला तिथे धरलंय. कॅन यू इमॅजिन हाऊ इम्पॉर्टंट दॅट प्रिझनर इज? तो कैदी तो किती महत्वाचा, त्याच्यावर किती पहारा असेल. तो आहे कोण? हाऊ कॅन यू एस्केप फ्रॉम हिअर? आणि ज्या सोप्या पद्धतीने शिवाजी महाराज गेले, म्हणजे मला मथुरेत वृंदावनाचे जे साधू आहेत त्यांना मला मिठाई पाठवायची आहे काही, तर साधूंची सेवा करायची होती. वृंदावन मथुरा इथे श्रीकृष्णांचे जे भक्त लोक आहेत त्यांना मला मिठाई पाठवली. त्या एका बॉक्समध्ये गेले. इट इज ऍक्च्युअली इम्पॉसिबल टू थिंक की एका मिठाईच्या बॉक्समध्ये जाऊन एक एवढे मोठे ज्यांच्या पाठीमागे हे शत्रू वर्षानुवर्ष पळतायत आणि त्यांना शेवटी धरलंय. आणि त्यांची ती जी एक विनंती होती की नाही इथे आमच्या धर्माचे साधू संत त्यांना आम्हाला काहीतरी सेवा करायची, हे स्वीकारणं की ठीक आहे तुझी ही इच्छा पूर्ण करतो आणि त्याच्यामधून पूर्ण. इट वॉज म्हणजे इट इज नॉट पॉसिबल ओनली. काहीतरी याच्याकडे जादू आहे. तर काय जादू होती? तुकाराम महाराजांचे आणि वृंदावनातल्या साधू संतांचे आशीर्वाद होते की डोळ्यांसमोर काहीतरी होत आहे पण ते रजिस्टर नाही होत, ते समजत नाही, उमजत नाही, कळत नाही. ते आपण कधी कधी म्हणतो ना यांनी मला कसं फसवलं कळलंच नाही, मला गोड बोलला काय केलं आणि अरे फसवलं चक्क मला. तर ते कसं केलं शिवाजी महाराजांनी कळत नाही. तर त्याच्या मागे पण तुकाराम महाराजांचे भरपूर आशीर्वाद आहेत. अशा प्रकारे ह्या तुकाराम महाराजांना आपण नमस्कार करू आणि त्यांना प्रार्थना करू. तर जाताना पण भरपूर अजून घटना आहेत, त्यांच्या जीवनातल्या भरपूर घटना आहेत ज्यामध्ये त्यांचं परमेश्वराप्रती निष्ठा आणि इतर जीवात्म्यांप्रती दयेची भावना. कधी कोणाला दूर नाही केलं, जरी लोकांनी त्याला दूर केलं पण त्यांनी कधी कोणाला दूर नाही केलं. आणि अशा प्रकारे शेवटच्या दिवशी, तर कधी येतो दिवस जेव्हा तुकाराम महाराज सोडून गेले? होळी होते. होळीच्या 2 दिवसानंतर, तर 1650 मध्ये होळीच्या 2 दिवसानंतर त्याला बीज म्हणतात. प्रतिपदा म्हणजे पहिला आणि बीज म्हणजे दुसरा दिवस.
तर त्या दिवशी वैकुंठ विमान आलं आणि आपल्या पत्नींना त्यांनी म्हटलं की चला तुम्ही पण माझ्यासोबत, तुम्ही या जीवनाचा प्रवास माझ्यासोबत केलाय. त्यांना विश्वास नाही, त्याला विश्वास नाही. चला माझ्यासोबत. आता काय तुमच्यासोबत कुठे जायचं, तुम्ही जा एकटे. कारण नेहमी तुम्ही भजन वगैरे करण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी एकटेच जायचे. त्यांना लक्षात नाही आलं काय म्हणतात ते म्हणत नाही तुम्ही जा, मला काही यायचं नाही तुमच्यासोबत. सगळ्यांसमोर वैकुंठ विमान बसले आणि मग लोकांनी जाऊन सांगितलं अहो चाललेत ते, तुम्ही कुठे चाललेत, ते तर नेहमीच जात असतात. म्हणजे नाही नाही वैकुंठाला चाललेत. काय सगळं सोडून पळाले. तेव्हापर्यंत मग तो प्रमाण घेतलं. सगळ्यांच्या देखत सदेह गमन म्हणतात. सदेह गमन आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीचं झालंय, ध्रुव. बाकी सगळे जण जेव्हा या जगातून गेले तेव्हा देह सोडून गेलेत. आत्मा फक्त गेलाय पण हे देह सोडून गेले. फक्त ध्रुव भागवतामध्ये की जेव्हा गेले तेव्हा सदेह गेले. तर या शरीराला घेऊन वैकुंठाला जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. का तर हे शरीर जे आहे पांचभौतिक आहे. पृथ्वी, जळ, अग्नी, वायू आणि आकाश यांनी बनलेलं आहे. हे आध्यात्मिक नाही आहे शरीर आपलं. श्रीकृष्णाचं शरीर आध्यात्मिक आहे, रामचंद्रांचं शरीर आध्यात्मिक, विष्णूचं शरीर आध्यात्मिक आहे, आपलं शरीर आध्यात्मिक. पण जीवात्म्यांमध्ये ध्रुव एक असा आहे जो सगळ्यांच्या देखत वैकुंठ विमानात बसून सदेह त्यांनी वैकुंठ गमन केलं. आणि दुसरे व्यक्ती आहेत तुकाराम महाराज, ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं. सो एवढे श्रेष्ठ व्यक्ती, खूप सुंदर सुंदर त्यांचे अभंग आहेत. तर एक अभंग आहे तो मी स्क्रीनवर पण दाखवतो. हा हो या ना. तर हा खूप सुंदर भजन आहे. आणि याला सुंदर का म्हणतोय मी, कारण याची जी भावना आहे ती खूप सुंदर आहे. तर म्हणतायत होईन भिकारी पण मी होईन पंढरीचा वारकरी. तर हा जो भिकारी आहे हे ऐकून असं वाटतं की बाप रे आता काय म्हणतायत हे. म्हणजे आता आपल्याला सगळं गळ्यातले सोन्याचे हार, कानातले अंगठ्या वगैरे सोडायला लागतील काय. तर ही ना ही भावना आहे भिकारीची. परमेश्वर आहेत हे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. सगळे ब्रह्मांड, सगळे आध्यात्मिक जगत जे ते कोणाचे आहेत, परमेश्वराचे. जेव्हा आपण एका श्रीमंत व्यक्तीला जायला जातो आणि जर आपण पूर्ण असं श्रीमंत बनून जर त्याच्यासमोर गेलो तर ते नातं काय होणार, एक तर थोडंसं कॉम्पिटिशनचं नातं होणार की मी मोठा की तू मोठा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपली इच्छा असेल की त्यांच्याकडून कृपा मिळावी तर ती कृपा कोणाला देणार. श्रीमंत ते म्हणतील की मी श्रीमंत आहे आणि हा पण श्रीमंत आहे. तर श्रीमंत व्यक्तीला जर दान द्यायला गेलो तर श्रीमंत व्यक्तीला राग येतो. मग तुम्ही आम्ही काय दान मागायला आलो का तुमच्याकडे. पण जर कोणी दान मागण्याच्या वृत्तीने जर तिथे गेला आणि त्याचे हात रिकामे आहेत, अंगठ्या नाही, काही नाही, काही नाही, आणि तो म्हणाला थोडी मला मदत करणार का, तर ते भिकाऱ्याची जर भावना असेल, मदत मागण्याची जर भावना असेल तर तो श्रीमंत व्यक्ती पटकन देईल. आपल्यामधून कोणाला माहिती आहे की श्रीकृष्णाची प्रथम राणी कोण आहे, प्रमुख राणी कोण आहे द्वारकेमध्ये? रुक्मिणी. तर रुक्मिणी त्यांची जी प्रार्थना आहेत, त्यांनी श्रीकृष्णाने एक प्रेमपत्र लिहिलं आणि रुक्मिणीने सांगितलं की माझं अपहरण करून घेऊन जातो, नाही तर माझं शिशुपालाशी लग्न होत आहे आणि कसं मला किडनॅप करायचं ते पण सगळं सांगितलं. की आमची कुळदेवता, कुळदेवी आमची दुर्गादेवी आहे आणि त्यांचं दर्शन घेणं लग्नाच्या आदल्या दिवशी घेणं ते आमचं प्रथा आहे ती. तर तुम्ही जर मला अपहरण करायला माझ्या महलात आलात तर सैनिकांना तिथे मारहाण होईल. तर ते खूप स्मार्ट आहेत रुक्मिणी आणि राजकुमारी आहेत. तर त्यांना लक्षात आलं की जर मी सांगितलं अपहरण करा तर हे महलात येऊन जर घेऊन गेले मला तर माझे सैनिक किंवा माझे कोणी भाऊ, माझे नातलग तिथे येतील, मग तिथे काहीतरी युद्ध वगैरे होईल. तर त्यांनी काय सांगितलं, मी वेळ काळ सांगते तुम्हाला, जिथे कोणी पुरुष नसणार, मी आणि माझ्या मैत्रिणी सखी ते सगळ्या आम्ही दर्शनाला जाणार. तर तिथे सैनिक फार कमी असतात माझे. तर तिकडे ना तुम्हाला अपोज करायला कोणी नसेल आणि तुमची तलवार तिथे चालणार नाही जास्ती. बेसिकली ते सांगितलं नाही त्यांनी, पण ते तर म्हणे तिथे जेव्हा मी मंदिरात जाईन तेव्हा परतीला जेव्हा मी येईन पालखीमध्ये बसीन तेव्हा माझ्या आजूबाजूला खूप कमी लोक असेल, तेव्हा तुम्ही येऊन माझं अपहरण करा. तर म्हणून श्रीकृष्ण आले आणि रखुमाईला तिथून अपहरण करून घेऊन गेले. तर त्यांनी त्याचे प्रेमपत्र लिहिलं ज्याच्यामध्ये हे सगळं लिहिलंय की मी तुमच्या प्रती का आकर्षित झाली. तर म्हणलं श्रुत्वा गुणान,
त्यांच्या वडिलांच्या सभेमध्ये अनेक वेळा नारद मुनी यायचे आणि तो द्वारकाधीश श्रीकृष्ण आहे ते खूप सुंदर आहेत, पराक्रमी आहेत, शूरवीर आहेत, दानशूर आहेत, मदत करणारे आहेत, कोमळ. तर एवढी ते कथा सांगायचे श्रीकृष्णांचे. तर रुक्मिणीने ते ऐकलं होतं. तर श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांस्ते निर्विश्य कर्ण विवरे हरतो अंगतापम. निर्विश्य कर्ण विवरे, माझ्या कानांनी ना मी तुमची अनेक अनेक कथा ऐकली आणि ती कथा ऐकून मी माझ्या मनातल्या मनात विचार केलाय की लग्न होईल तर यांच्याशी. मग म्हणाले रूपम दृशाम दृश्यमताम अखिलार्थ लाभम. तुमचं जे रूप आहे ते किती आहे? रूपम दृश्यमताम अखिलार्थ लाभम, की पूर्ण पृथ्वीवर सगळ्यात सुंदर तुम्ही आहात आणि तुमचं दर्शन जर होतं अखिलार्थ लाभम, तर सगळे जे काही फायदे आहेत ते सगळे तुमच्यावर. म्हणतात की मी ना, तुम्हाला असं वाटेल की किती निर्लज्ज मुलगी आहे, पण मी काय करू, मी निर्लज्ज आहे खरी. तर तुम्हाला असं मुलीने मुलाला सांगणं हे सांस्कृतिक, पण माझी परिस्थिती काय आहे माहितीये का, मी असं साधारण परिस्थितीमध्ये करणार नाहीये. पण माझी परिस्थिती अशी आहे की माझ्या मोठ्या भावाने बळजबरीने माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिशुपालशी माझं लग्न फिक्स केलंय. माझ्याकडे वेळ नाहीये. मी जर नम्र राहिली, माझी संस्कृती टिकवून ठेवली तर माझं आयुष्य संपेल. शिशुपालाशी माझं लग्न होईल आणि तुमच्या विशेष काय आहे, माझं प्रेम तुमच्यावर आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे तो तुमचा शत्रू आहे, तो तुमचा द्वेषी आहे. दुसरा कोणी माणूस तर चालेल, पण जो तुमच्यावर नेहमी लहानपणापासून द्वेष करतो त्याच्याशी लग्न लावणार, मग माझं काय? एकावर प्रेम आहे आणि जो व्यक्ती त्यांच्यावर आयुष्यभर द्वेष करतोय त्याच्याशी लग्न. कॅन यू इमॅजिन दिस कॅटॅस्ट्रॉफी आहे, खूप मोठं संकट आहे. सुशी सेइंग मी निर्लज्जपणे अपत्रपम्य, मी निर्लज्जपणासाठी वागते, पण प्लीज मला चुकीच्या नजरेने बघू नका. मी निर्लज्ज नाहीये, पण मी होईन भिकारी. मला भीक मागायची तुम्हाला की प्लीज. भीक मागताना लाज वाटते की नाही आपल्याला? ती म्हणते निर्लज्ज व्हायला लागेल ना. जर भीक मागायची असेल ना तर लाज ठेवून भीक नाही सांगायला, माझ्याकडे काही नाही, माझं पोट रिकाम आहे, मी 4 दिवसांपासून काही खाल्लं नाही, प्लीज 2 रुपये द्या. तेव्हा भीक मिळते. ते म्हणाले द्यायची तर द्या, नाहीतर काय, तसं मला बाकीचे ऑप्शन्स आहेत. तुम्ही जर दिली तर थोडं बटर लावेल, नाही तर पावभाजी रेडी आहे. इफ यू स्पीक लाईक दिस, भीक काही मिळणार नाहीये. म्हणून रुक्मिणीने ती प्रथा सुरू केली, भीक मागायची श्रीकृष्णांसमोर आणि सांगायचं काहीही नाहीये आणि माझी परिस्थिती वाईट आहे आणि एका क्षणभराचा जरी विलंब झाला तरी माहित नाही माझी परिस्थिती काय होईल आणि आयुष्यभरासाठी माझा त्रास होईल. तर म्हणून ते होईन भिकारी. तर रुक्मिणीने ती प्रथा सुरू केली की प्लीज प्लीज प्लीज, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये, तुम्ही या आणि ऐन वेळी मला तुम्ही घेऊन जा. आणि जर तुम्ही म्हणालात की नाही घेऊन जाणार मी तुम्हाला, काहीही हरकत नाही. जर तुम्ही मला घेऊन नाही गेला तर मी याच्याशी लग्न तर करणार नाहीये. मी माझे प्राण देईन, पुन्हा एकदा जन्म घेईन, पुन्हा एकदा तपस्या करीन. जेव्हापर्यंत तुम्ही मला स्वीकारत नाही तेव्हापर्यंत मी जन्म घ्यायला तयार आहे, पण मी लग्न करीन तर केवळ तुमच्याशी, मला दुसरा अजून कोणी व्यक्ती स्पर्श नाही करू शकत. तर त्या भावनेला तुकाराम महाराज म्हणतात होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. आणि वारी म्हणजे काय? वारी म्हणजे ते जाणं. पण तो कोण करतो? वारी कोण करतो? वारकरी. वारी करणारा वारकरी. पण कोण करतो माहितीये? जो म्हणतो की हा जो प्रवास आहे पंढरपूरला जायचा, परत यायचा, मला हा प्रवास जर केला तर 84 लाख योनींमध्ये जो प्रवास चालू आहे, ब्रह्मांड भ्रमिते चालू आहे आपलं. आधी या योनीमध्ये जन्म, मग या योनीमध्ये जन्म, या मग परत काहीतरी पाप केले तर पतन, पुण्य केलं तर वर, पण ते पुनरपी जननम पुनरपी मरणम ते जे चालू आहे, तो जो प्रवास आहे तो काही थांबत नाहीये. तो प्रवास जन्मोजन्मीपासून आपण चालवतोय. तो प्रवास जर थांबायचा असेल तर मग वारीचा प्रवास करायचा. मग यात्रेला कोण जातात? चला आपण इथे द्वारकेला जाऊ, चला वृंदावनला जाऊ. कोण? ज्यांना हा जो प्रवास चालू आहे, कधी वर कधी खाली, कधी आसुरी कुळामध्ये जन्म, कधी देवतांमध्ये जन्म, तो प्रवास जो आपल्यावर फोर्स्ड प्रवास आहे, तो प्रवास ज्याला थांबवायचा असतो तो यात्रेला जातो आणि परमेश्वराच्या चरणी आपलं चित्त ठेवतो आणि म्हणतो परमेश्वरा तो प्रवास थांबव. तर म्हणून होईन भिकारी पंढरीचा वारकरी. म्हणतो मग हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम.
हेची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. माझी उपासना काय आहे, माझी साधना काय आहे, संतांच्या चरणा. आणि म्हणतात तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा. सो ज्या प्रकारे वेदांमधले सत्य, उपनिषदांमधले सत्य ज्या पद्धतीने काव्य रूपामध्ये आणि अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी मांडले आहेत, अनबिलिव्हेबल आहे. तर सगळ्या अभंगांमध्ये अशी काहीतरी गोड एक भावना असते. तर आपण प्रयत्न करूया गाण्याचा. One question. Yes. तुकाराम महाराज आणि चैतन्य महाप्रभू यांचं काय? या सो हा एक प्रसंग आहे. तर एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की नाम मला दिलं ते कोणी, केशव चैतन्य राघव चैतन्य. सो केशव म्हणजे कृष्ण, श्री चैतन्य महाप्रभूंचं नाव आहे ते श्रीकृष्ण चैतन्य. पण ते लिहिताना काय म्हणतात की माझ्या स्वप्नात आले आणि मला त्यांनी नाम दिलं. कोणी दिलं तर केशव चैतन्य राघव चैतन्य, म्हणजे जे कृष्ण आहेत आणि राम आहेत ते चैतन्य महाप्रभू माझ्या स्वप्नात आले, त्यांनी मला नाम दिलं. आणि तेव्हापासून मग मी हरिनामावर करतो. मग त्यांचा एक अभंग आहे त्याच्यामध्ये पण येतं ते की रामकृष्ण हरी, मग हे नाम घ्यायला पाहिजे. सो नाम नाम. आणि मध्ये संकीर्तनावर जो त्यांचा भर आहे, एक खूप सुंदर त्यांचा अभंग आहे, नाम संकीर्तन पै साधन सोपे. की नाम जळे जन्म जन्मा जन्मांतरीचे, जळे पाप जन्मांतरीचे, नाम संकीर्तन पै साधन सोपे. केवळ परमेश्वराचं नाम जे किती गोड आहे ते करून जळतील पापे जन्मांतरीचे. सो पण हे जे वारकरी लोक आहेत ते त्याला स्वीकार नाही करत. वारकरी लोक म्हणतात की नाही, ते कोणतरी एक दुसरे व्यक्ती होते ज्यांनी त्यांना दीक्षा दिली, म्हणून मग मी जास्ती त्याच्यावर भर देत नाही. पण ही स्वतःहून ते सांगतायत की मला श्री चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा दिली. नंतर तो हरिनामावर भर, करतालांवर भर आणि मृदंगावर. सो सेम जसं गौडीय वैष्णव असतात तसंच ते लोक पण नाचण्यावर भर आहे. तुम्ही गाणार रोजी? मी याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे. प्रयत्न करूया. ओके. आपण आय एम नॉट अ सिंगर आणि हे सगळं चाल वगैरे वेगळी आहे. आपण दुसरं एक गाऊया. म्हणजे हा एक खूप छान आहे. हेसी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेसी माझी सर्व जोडी, न लागे मुक्ती आणि संपदा सत्संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. तो याच्यामध्ये जी भावना आहे ती आहे की आपण अनेक वेळा म्हणतो ना की मला मुक्ती दे, आता मला कंटाळा आला. ते म्हणतात न लागे मुक्ती आणि संपदा, मला या जगामध्ये समृद्धी पण नको आणि मुक्ती पण नको. उलट मी तर म्हणतोय गर्भवासी, मी अजून एकदा जन्म घ्यायला पण तयार आहे. आणि जन्म घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. जन्म घेणं म्हणजे पुन्हा एकदा शाळा, कॉलेज, एंट्रन्स एक्झाम आणि सगळ्यांना ते लक्षात आलं की अरे बापरे पुन्हा एकदा ते सगळं. पण म्हणतात नाही, जर सत्संग असेल, परमेश्वराचं नामस्मरण असेल तर पुन्हा एकदा जन्म घ्यायला पण मी तयार आहे. म्हणून प्रभूजी हे पण ना मला ते जमणार नाहीये. तुम्हाला जमेल ना? कोण आहे सिंगर? येस. संत
पूर्वीचं पण गाणं. नाही, ते मला माहिती नाहीये. बरंच. येस, तुम्ही जे गाणार होतं ते कोण कोण यू कॅन टेक ओव्हर. सो थँक्यू. आणि माझं सौभाग्य की तुकाराम महाराजांबद्दल बोलायला मला संधी दिली तुम्ही. हरे कृष्ण.